स्त्रीला तिच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात कोणीही रोखू शकत नाही. फक्त रस्त्यात पाणीपुरीवाला भेटला नाही पाहिजे. चुपचाप बसा हे वाक्य बालवाडीनंतर थेट लग्न झाल्यावरच ऐकायला मिळतं. मांजर तर नावाला बदनाम आहे. खरं तर चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसंच जास्त आडवी येतात. हुशार मुली भांडण नाही करत बसत, डायरेक्ट भाऊ बोलून बाजूला होतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला आता आपल्याला लग्न करायला पाहिजे. बॉयफ्रेंड ते ठीक आहे, पण आपल्याशी लग्न करणार तरी कोण? झोमॅटोची सर्व्हिस एकदम जबरदस्त. डिलिव्हरी बॉय पार्सल देताना सांगून गेला, मीठ कमी आहे, थोडं टाकून घ्या. कधी एकदा हा श्रावण संपतोय असं झालंय मला. नवरा शुद्धीवर घरी येतोय, त्यामुळं खिशातून पैसेच काढता येत नाही. एक वैतागलेली बायको. पोरींनो, एक गोष्ट ध्यानात घ्या. चांगला जॉब, स्वतःचा फ्लॅट आणि गाडी वाला म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं तर वेल सेटल मुलं नसतात, तर काका असतात. साधू, तुला आयुष्यात काय हवं आहे? बंड्या, पैसे. साधू, ते थोडा वेळ बाजूला ठेव. बंड्या, बरं. साधू, आता सांग तुला काय हवं आहे? बंड्या, ते बाजूला ठेवलेले पैसे. पुण्यातल्या वाईन शॉप पुढील पाठी. अर्थव्यवस्थेला खांदा देता येईल एवढीच प्या. तुम्हाला खांदे देण्यासाठी आमच्याकडे माणसे नाहीत. मुलींनी साडीवरचे जास्त फोटो टाकायला सुरू केले की समजून जा, लवकरच त्यांच्या जीवनाचा बँड बाजा वाजणार आहे. नातेवाईकांच्या सगळ्या अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे अधूनमधून 2-4 हजार रुपये मागत जा.